हॅलो गाईज, तर आज आम्ही आले आहेत बाईक रिपेअर करायला. बाईक खूप दिवस झाले, खूप कधीपासून झाले. बाईक खूप हालत झाली आहे. बाईकची खूपच खराब झाली आहे. बाईक मागचा ब्रेक गेलाय, पुढचा टायर गेलाय, सर्व मडगाड गेलाय, पूर्ण मडगाड हँडल गेलंय, सर्व गेलंय. वाकडं झालंय. तर ते बाईकवाले राऊंड मारायला गेले. टेस्टिंग आले तर माझी बाईक घेऊन आलेत. आम्ही बाईक रिपेअर म्हणजे द्यायला आलो आहे. त्याच्या आधी बघणार बजेट. एका ठिकाणी गेलं तिकडे 10,000 रुपये सांगितले. आम्हाला ॲक्च्युली रॉयल एनफिल्डचं ओरिजिनलच पाहिजे. तर बघूया. आणि रॉयल एनफिल्डच्या इकडे आम्ही नाही करत आहेत, कारण तिकडची सर्व्हिसिंग अभिला आवडत नाही, चांगली नाही करत अभि बोलतो. बरोबर आहे. आणि सध्या मी इकडे जरा बसली रिक्षामध्ये, ते जाऊन येईपर्यंत. अगर ते आल्यात आता बघूया काय होतं. त्याला मी तुम्हाला दाखवतो. सॉरी जर रिक्षाचा आवाज खूप येतो तिकडनं. ते गॅरेज आहे तर खूप काय काय इकडे चालू आहे काय. त्याला मी तुम्हाला दाखवतो. सर्विस लेबर आहे हे एअर फिल्टर 20चा बूट डिस्प्ले आहेत मागच्या पुढचे. फोरकआउट आहे 7.5चा. त्याचा फिटिंग चालू आहे. आणि मर्डर ब्रॅकेटचे असेल ना तुमचं, तुम्हाला कॉलवर सांगितलं सिंगल दिसेल. आणि टायरचं तुम्हाला तिकडे जाऊन करून देतो. ओके. पाचशे नंबर प्लेटचे ते पण केलं ना. पाचशे नंबर प्लेटचं तुटलं आहे त्याने आवाज येतो खूप. ते तुटलं आहे. की तुम्हाला IND नंबर प्लेट टाकावं. पण मला हा जो हे आहे ना, हे ह्याच्याने जाम आवाज येतो आहे. हे मला चेंज करून मिळेल ना हे वाला. क्लिअर पाहिजे. हा हे तुमचं हे प्लेट, ही प्लेट. हा ही प्लेट तुम्हाला हे ब्रॅकेट भेटेल. होऊन जाईल ना. नंबर प्लेट तर मी लावून घेईल, पण ह्याच्याने आवाज खूप येतो, ते चेंज करायचं. इकडे क्रॅक झाली आहे. ओके. एक वेळेस संपतं. ब्रेक पॅड गेलं ना. कोकची अलाइनमेंट, हे पुढचं मडगार्ड. बाईक बंद पडते खूप मध्ये नाही. ॲक्सी लूज झाल्यासारखं वाटतं मला. लूज नाही वाटत आहे, हे लूज नाही झालं आहे, पण बंद पडते. माहीत नाही कशी बंद पडते ते मला कळालंच नाही अजून. स्लो पण नाही, अशी सोडून दिली ना. आता फर्स्ट गिअरवरती टाकून सोडून देतो. आता चालली पाहिजे ना ऑटोमॅटिक ती. चेकअप करून घेतो मी. ऑलरेडी क्लीन करून घेतो. ओके. लुब्रिकेशन पण करून घेतो. पाठचा ब्रेक हा ना मध्येच नाही एवढा हे होतो ना की लागतच नाही. हां, ब्रेक पण संपले तुमचे. तर ब्रेक ऑइल येतं काय ना, मी करून देते. आणि तिकडे यायच्या आत मला वाटत करून देतो. ऑइल याच्या खाली आहे. कमी झालं ऑइल. अच्छा, ऑइल कमी झालं. ओके. लेवल आहे पण हा एवढा हे होतो ना पूर्ण लूज, म्हणजे ब्रेक फेलच होतो डायरेक्ट. असं 3 वेळा झालं माझ्यावर. खाली पूर्ण जातो ना एकदम. हां, आणि लागतच नाही, ब्रेकच लागत नाही. 3 वेळा झालं माझ्यावर असं. 5 लाख प्लस कॅप चेंज करून देतो. 28,000 चालले. स्पार्क प्लग आत्ताच चेंज केला, लास्ट 27,700ला. मग चालेल, राहू दे. चेंज केलं तर मग राहू दे. हा वाला ना इकडे कुठे आहे तो? कंपनी टाकली ना. हां, रॉयल एनफिल्ड. हां, मग राहू दे. तर गाईज आम्ही कोटेशन काढून आले. आम्हाला दादांनी चांगलंच कोटेशन दिलं. एक सर्व्हिस पर्यंत आणि टायर बिअर लावून 6,000 पर्यंत. 6-7 पर्यंत जाईल विथ टायर. हा. आणि त्या दुसऱ्या गॅरेजवाल्याने फक्त 10,000. 10,000 रुपये बाईकचे पार्ट्स आणि सर्व्हिस मध्ये सांगितलेले माझे. आणि टायर नंतर वेगळे. हा, टायर नंतर पुढचा वेगळा. टायर. त्यात गेले असते माझे 12-13 हजार रुपये तर अराउंड गेलेच असते ऑलमोस्ट. त्याने काही बजेट सांगितलं होतं मला.
तर आता मी या दादाकडे आलो आहे. मोस्ट प्रॉब्ली इकडेच देईल मी. चांगलं कारण- बनवून दिलं आणि बोलायला बिलायला पण चांगलं हां, होतं. बोलायला पण चांगला, थोडा विश्वासू माणूस वाटत होता आम्हाला तर. हां. आणि विरारचं जे ओरिजिनल सर्व्हिस सेंटर आहे ना गाईज, तिकडे तर रॉयल एनफिल्डचं बोलतो. रॉयल एनफिल्डचं तिकडे तर मी सर्व्हिस केली आहे पहिला पण मला तिकडलं काही म्हणजे पटलं पहिले नाही service. तिकडेच करायचा, आला तेव्हा इकडेच, तेव्हापासून इथेच करायचं बाईक, पण मग त्याला आवडायचं. मग आता आम्ही इकडेच देतो. सर्व्हिस झाल्यानंतर तुम्हाला एकदा आणि ओरिजिनल पार्ट देणार असं बोलतो. म्हणजे तिकडे लिहिलेलंच होतं आणि त्याच्याकडे ओरिजिनल पार्ट्सच होते. चालेल. आता आम्ही इकडनं सर्व्हिस केल्यानंतर तुम्हाला बाईकचा फायनल लुक दाखवतो. ठीक आहे, बाय बाय. आणि आमच्या बाईकचं नाव आहे जुलियन. हां, जुलियन नाव आहे. जुलियनला रिपेअरिंगची खूप गरज आहे बिचारा, येस थकला एकदम. येस. ठीक आहे गाईज, पुढच्या पार्टमध्ये दाखवतो. पार्ट म्हणजे पुढच्या क्लिपमध्ये दाखवतो. ठीक नाही रे तुमचा, तर तुम्हाला दाखवतो. हां, दाखवतो. बाय बाय. बाय बाय. गाईज, आज मी बाईक द्यायला आलो आहे सर्व्हिसला. समृद्धी जॉबला गेली आहे त्यामुळे ती आली नाही आहे. आज मी सकाळ सकाळ दादाकडे आलो आहे. मी बोललो बाईक देऊन येतो. दादा बोलला आजच मिळेल. तर त्याच्यामध्ये अजून 2-4 कामं आहेत. टायर बदलायची आहे आणि चेन स्पॉकेट बदलायचं आहे, तर ते पण करून घेतो आहे. आणि सगळं दादा आजच करून देईल असं बोलतो आहे. मे बी उद्यापर्यंत पण जाऊ शकते. तर बघूया, तुम्ही लोकेशन बघून घ्या. कुठे आहे हे? आत्माराम पार्क विरार वेस्टकडे आहे. आणि गॅरेजचं नाव आहे AP ऑटो गॅरेज. ओके. सो आता आपण दादाकडे जाऊन फायनल करूया डील. बाईकची कंडिशन बघा. आजची पण नंबर प्लेट तुटली आहे. काय करायला, चेन पॉकेट गेला पूर्ण. पुढचं मडगाड गेला. टायरची कंडिशन खराब आहे. हँडल बार एक साईडने वर आला आहे. फोक अलाइनमेंट बिघडली आहे. ब्रेक पॅड, ब्रेक ऑइल सर्व चेंज करायचं. आणि ऑइल फिल्टर, एअर फिल्टर वगैरे बघणार आहे. तर हे सर्व काम करून घेणार आहे. हे सर्वचं बजेट दादाने ऑलरेडी सांगितलं आहे, तरी आपण एकदा कन्फर्म करूया. हे बघा, हे गॅरेज आहे. गॅरेजची लोकेशन आहे AP ऑटो गॅरेज. हां, बुल्ट इनफिल्ड आहे गॅरेजचं नाव. एक नक्कीच सांग. गॅरेजचं नाव बुल्ट इनफिल्ड. ओके. लोकेशन डोंगरपाडा आत्माराम पार्क. ओके. आणि सर्व जेन्युअन पार्ट्स मिळतात रॉयल एनफिल्डचे. आणि ऑलरेडी बघा तुम्ही किती सारे बाईक्स वगैरे इथे दादाने रिपेअर करून ठेवले आहेत. त्यात आमची एक असेल. आता दादा घराकडे सोडायला आला आहे. काही दादा बोलतो झालं की कॉल करेल. चकाचक करून द्या. हो चालेल. आफ्टर रिव्ह्यू टाकेल मी यूट्यूबवर. ठीक आहे, एकदम मला सगळं काम करून थोडं लेट होईल. काम तुमचं एकदम चिरून काम करून दे. ठीक आहे, चालेल चालेल. हो चालेल. चल, बाय बाय. गाडीची पूर्ण वाट लागली आहे माझ्या. बघू शकता गाडीची पूर्ण वाट लागली. सो गाईज, दादा बोलतो काम करून देईल मनासारखं, त्यामुळे मी दादाकडे गेलो. बघूया दादा. बाईक रेडी झाल्यावर मी त्याचा आफ्टर लुक पण टाकेन सेम ब्लॉगमध्येच. आणि तुम्हाला जर काम चांगलं वाटलं तर तुम्ही माझ्या रेफरन्सने जाऊ शकता तिकडे. ओके. In una notte di mezza estate vedo un muro spaccato
तो गाईज दादाने मला नेक्स्ट दिवशी बोलवलं बाईक घ्यायला. तर त्याच्या गॅरेजकडे चालू आहे मी. पूर्ण एक दिवस लागला कारण एकतर त्याच्याकडे ते पुढचं मडगार्ड नव्हतं आणि चेन्स पॉकेटचं काम करायला टाईम लागला. त्यामुळे टाईम झाला आहे. बघूया आता कशी केली असेल गाडी. आय होप सो पैसे चांगले घेतात तर गाडी पण चांगलीच बनवून देईल. आणि टायरचं त्याने काम मला जरा स्वस्तात करून दिलं. इनिशियली एक टायरवाला मला बोललेला 2400 रुपये लागतील, पण त्यानंतर दादाबरोबर गेलो तर तो 2000 रुपये बोलला होता. पण आता बघू किती रुपये. मी 1700 बोललेलो. बघू आलो त्याच्याकडे. नंतर काही झालं दादाकडे. हा दादा काय काय चेंज केलं? सर्व्हिस केली आहे पूर्ण तुमची. म्हणजे प्रॉब्लेम होता ना सेल्फ गाडीची, हां यॅर्डिंगमध्ये राहत होती, थांबत नव्हती ना यॅर्डिंग. हां ओके. फ्रंट डिस्प्ले तुमचे ओके होतं म्हणून रिप्लेस नाही केले. ते चालतील अजून 8,000 रुपये चालतील. म्हणून मी राहून देतो नंतर करून देऊ. ते तुमचं ब्रॅकेट तुटलं ना, मी ब्रॅकेट बनवलं आहे, नंतर आपण आला तुमचं रिप्लेस करून देऊ. ओके ते चेंज पॉकेट रिप्लेस केलं आहे पूर्ण. वायरिंग पण तुमची ओके आहे. ओके झाली. गाडी एकदम चमकते आहे गाईस. जेव्हा आणली होती तेव्हा कंडिशन तुम्ही बघितली असेल. आता एक बिफोर आणि आफ्टर झालं. हां बिफोर आणि आफ्टर. आता एक टेस्ट राईड घेतो आणि सांगतो तुम्हाला. तर गाईस टेस्ट राईड मारतोय. मला असं वाटतं की फोक अलाइनमेंटपासून पण इश्यू आहे. दादा बोलतो नाही फ्री झालं आहे त्यामुळे तुला असं वाटतं. दादा चालून बघेल. In una notte di mezza estate vedo un muro spaccato varcato, another brick in the wall, viene cantato e ballato. Berlino Est è alle mie spalle, con il furgone tutto scassato. Vivo un viaggio paragrafato, nel Pacifico sono andato. La mente dice impossibile, non c'è più nulla da fare. Il cuore sa che fare, il cuore mi sa parlare. La mente dice impossibile, non c'è più nulla da fare. Il cuore sa che fare, il cuore mi sa parlare. Queste prime strofe non sono un plagio, sarai finito qui per un caso ad ascoltare musica leggera. Martin Luther King ci diceva I have a dream, si urlava in piazza. नाही वाटत तुला? हां गाडी चालवतो ना, हां तुला वाटतं की त्या लेनला आहे बघ, हां. त्याच लेनला नको. तुला काय वाटतं गाडी थोडी वॉबल होते. हां वॉबल आपला प्रेशरमुळे होते. ठीक आहे. मी थोडे दिवस चालून बघतो. 2-3 दिवस. अलाइनमेंट कसं एवढं पण नव्हतं आपलं की रिप्लेस करायसाठी नव्हतं. हां एवढं पण काय इश्यू नव्हता. थोडंफार होता. हा पॉवर रिले. हां, पॉवर रिले, पंप रिले, या स्टार्टर रिले. ओके. याच्याने पूर्ण गाडीला पॉवर जाते. त्याच्याने स्टार्ट व्हायला पॉवर जाते. आणि पंप त्या फ्यूल पंपचा. ओके. ते आणि जर आपल्याला काय झालं याच्यात चेक करायचं तर काय काढून परत लावायचं. काय होतं? काढून परत लावायचं असं काय सीन आहे? हां. बघ याच्यावरती माहिती दिली आहे आपली. चार्जिंग सिस्टम
रिले हा 25 नंबर. असं चेक करायचं, चार्जिंग होत नसेल ना, हे तार दिले ना, तारमधून कट होते तर समजा आपला रिले शॉर्ट झाला, मग आपण हा रिले लावून इकडे करू शकतो. पण हा उडतोय म्हणजे हा काहीतरी प्रॉब्लेम येतोय की सारखा सारखा आपला उडतोय, मग आपण मॅकॅनिककडे जावंच लागणार आहे. ओके. हे एक्स्ट्रा आहे ते वाले. हां, हे सगळे एक्स्ट्रा आहे तुझे. मेन फ्यूजचा रिले म्हणजे मेन म्हणजे पूर्ण लाईट दिली तर आपल्याला हा चेक करायचा आहे. ओके. इग्निशन सिस्टम म्हणजे तुझी चावीचा पण इकडे हे दिला आहे तुझा. सिग्नलसाठी हा तुझा आहे 10 नंबर ओके. आणि हॉर्नसाठी हा आहे तुझा. आणि लायटिंग सिस्टममध्ये सगळे इंडिकेटर हे न्यूट्रल स्विच हे सगळं तुझं ह्याच्यात दिलं. काय झालं ते चेक हां, करायचं. हे चेक करायचं तुला. हां, चेक करायचं की आता तू रस्त्यात. आणि हे स्पार्क प्लग कुठे असते? इथे कुठेतरी असते. हा प्लग आहे आपला आणि ही प्लग कॅप आहे तुझी. हां ही हंटर रिबॉनला सिलियनला एकच लागते ही. हां. आता तुने जी लावलेली ना ती क्लासिकची लावलेली. ओके. कॅप. हां, त्याच्यामुळे सप्लाय सप्लाय बरोबर होत नव्हती. हां, थोडं करंटमध्ये फरक पडतो ना. ओके. In una notte di mezza estate vedo un muro spaccato varcato. Another